नमस्कार मित्रांनो, कृष्णवाच या चॅनलवरती आज एक छानसा लेख आपणासाठी घेऊन आलेलो आहे. लेखाचं शीर्षक आहे श्रीमंत. मला नेहमी असं वाटायचं की खूप पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की पैसा आला की तो पैसेवाला नक्की होतो, पण श्रीमंत होतोच असं नाहीये. श्रीमंत या शब्दाची व्याख्या खूप मोठी आहे. वेदांमध्ये जी श्री नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे. श्री या संज्ञेमध्ये पैसा, यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत, फक्त पैसा नव्हे. हे लक्षात आल्यानंतर मी आसपासच्या काही मंडळींचं निरीक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरच पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट्स आहेत. गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच, पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता. अनेक पैसेवाले असे आहेत की त्यांना पैशाची फिकीर नाही. अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचं वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात खूप काही असला तरी त्याला नियोजन नाही. बेफिक्री, व्यसनाधीनता, उधळपट्टी, वागणुकीत अहंकार आणि बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसली मला. सगळीकडे झगमगाट होता, पण त्या झगमगाटामागे दिखावा आणि माज होता. मी किती महागाची स्कॉच पितो बघ, हे सांगण्यामागे ब्रँडच्या कौतुकापेक्षा पैशाच्या लेबलला जास्त व्हॅल्यू होती. ही खरेदी आणि बेफिक्री घरातल्या इंटेरियर पासून लहानशा खरेदीपर्यंत जिथे तिथे दिसते. सुसंस्कृतपणा खूप कमी पैसेवाल्यांकडे आहे. मुलं काय शिकतायत यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलंय याचाच अभिमान जास्त. वाचन संस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता, सुसंस्कृतपणा याचा जिथे तिथे अभाव दिसत होता. पण याउलट माझ्या परिचयातील कित्येक श्रीमंत मंडळी ही खूपच निराळी आहेत. कुणाकडे स्वच्छतेची प्रचंड आवड तर कुणाकडे नेटकं आणि सुबक इंटेरियर. कुणाला पुस्तकाचं कलेक्शन करून त्याची सुबक लायब्ररी करण्याचा छंद तर कुणाला अँटिक मूर्त्या आणि चित्र जमवायचा छंद. कुणाला समाजसेवेची आवड तर कुणाला शेतीची हौस. आणि गंमत म्हणजे हे सर्व श्रीमंत हे अतिशय डाऊन टू अर्थ आणि सुसंस्कृत विचारांचे आहेत. प्रत्येकानं संपत्तीचे उत्तम लॉंग टर्म नियोजन केलेले आहे. रितसर कागदपत्रे, त्यांच्या फायली तयार आहेत. सरकारी करांचा भरणा व्यवस्थित केलेला असतो. कुठेही कसलाही शो ऑफ नाही आणि बडेजाव तर त्याहून नाही. स्वतः केलेल्या समाजसेवेचं कौतुक तर अजिबातच नाही. कोट्याधीशांकडच्या पार्ट्यांसोबत गरिबाकडच्या सत्यनारायणालाही आवर्जून जातात. कुठेही कसलाही भेदभाव नाही. ॲटिट्यूड तर औषधाला पण नाही. छान खाणं, भरपूर व्यायाम, सौंदर्याची निगा, मोजके पण सिलेक्टेड दागिने, अदबशीर बोलणं वागणं म्हणजे वेदातल्या श्री या संकल्पनेला अनुरूप असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व ते हेच. आणि मग माझ्या लक्षात आलं की एकतर भरपूर मेहनत करून, कष्ट करून, उद्योग किंवा मग लांड्या लाबाड्या करून, जमिनी विकून पैसेवाला होणं हे कुणालाही सहज शक्य आहे. पण श्रीमंत होणं हे एक कष्टसाध्य पण छान व सुंदर मिशन आहे. पैसेवाल्याला श्रीमंत होणं अशक्य आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. तो एक प्रवास आहे विचारपूर्वक करण्याचा. तो करायलाच हवा. तुमचं पैसेवाला असणं हे सगळ्यांच्या दृष्टीने जितकं हास्यास्पद आहे तितकंच श्रीमंत होणं कौतुकास्पद आहे, हे लक्षात ठेवा. आपण खूप श्रीमंत व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ती येतात आणि जातात. मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल
तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.